छत्रपती शिवरायांनी सांगितलं होतं की महिलांचा सन्मान हाच स्वराज्याचा सन्मान। त्यामुळे एक राज्यसभा खासदार आणि त्यातही एक महिला खासदार म्हणून काम करत असताना माझी संपूर्णतः प्रायोरिटी की महिलांचे प्रश्न कसे सोडवले जातील किंवा या संदर्भामधला जो शक्ती कायदा अजून पेंडिंग राहिलेला आहे तो कसा लवकरात लवकर पारित करून घेता येईल, जे कायदे आहेत त्याची कशी प्रभावी अंमलबजावणी करता येईल, त्या पद्धतीने महिला सुरक्षित राहाव्यात आणि सक्षम व्हाव्यात याकरिता मी दररोज नव्हे तर माझा प्रत्येक क्षण हा त्यासाठी मी असेल। रुको जरा, सबर करो। महिलांना वेळीच न्याय मिळावा या सगळ्यासाठी ठाकरे सरकार शक्ती कायदा आणणार आहे। ठाकरे सरकारनं महिलांवरील वाढत्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्रात एक क्रांतिकारी कायदा आणण्याची तयारी झाली होती आणि ते होतं शक्ती विधेयक। महिलांवर अनेकदा अत्याचार, लैंगिक छळ, विनयभंग होतच असतो। फक्त एखाद्या बातमीने काही काळापुरता हेडलाईन्स होतात आणि मग पुन्हा अशी प्रकरणं मागे पडतात। कित्येक महिलांना तर न्याय मिळवण्यासाठी वर्षानुवर्ष पोलिसांचे, कोर्टाचे उंबरठे झिजवावे लागतात। पण याच प्रकरणांचा वेळीच न्यायनिवाडा व्हावा किंवा ह्या प्रकरणं कमी व्हावी, महिलांना वेळीच न्याय मिळावा या सगळ्यासाठी ठाकरे सरकार शक्ती कायदा आणणार आहे। तर महिला आणि बालकांवरील अत्याचारांच्या घटनांना आळा घालण्यासाठी, पीडितांना जलद आणि कठोर न्याय मिळवून देण्यासाठी शक्ती विधेयक आणलं। डिसेंबर 2020 मध्ये या विधेयकाला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। हे उद्देश होता की गुन्हेगारांना तात्काळ आणि कठोर शिक्षा मिळावी। या